पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। अजित पवारांच्या एका विधानानं त्यांच्याच महायुती सरकारच्या दाव्यांवर सवाल केले। राज्यात मोठ्या प्रमाणात कंपन्या येतात, गुंतवणूक वाढत असल्याचा दावा सरकार करत असताना पुण्यातील हिंजवडी IT पार्क बद्दल दादांनी व्यक्त केलेला संताप चर्चेत आलाय। पाहूया। वाटोळ झालं आपली हिंजवडीची, सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर। बघितलं बसेस किती महाराज गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, आमच्या राज्याचं काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय। आम्ही नव्या कंपन्या महाराष्ट्रात आणल्याचा दावा करत मोठ्या गुंतवणुकीचे आकडे सरकार देत असलं तरी त्याच दाव्यांवर खुद्द अजित पवारांच्याच वक्तव्यानं प्रश्न उभा केलाय। मूलभूत सुविधांच्या अभावामुळे हिंजवडीच्या सरपंचाला खडेबोल सुनावताना आपल्या हिंजवडीचं वाटोळं झालंय। सगळं IT पार्क पुण्यातून बाहेर चाललंय। पुण्यातून कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादला चालल्यात। तुम्हाला काहीही पडलेलं नाही अशा शब्दात अजित पवारांनी खरडपट्टी काढली। गेल्या आठवड्यात अजित पवारांनी हिंजवडी दौरा करून अनधिकृत बांधकामं, दुकानांवर कारवाईचे आदेश दिले होते। त्याच्या पाहणीसाठी अजित पवार सकाळी 6 वाजताच हिंजवडीत पोहोचले। यावेळी IT पार्क ज्या हिंजवडीच्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतं तिथले सरपंच तोडकामाऐवजी पर्यायी रस्ते अजित पवारांना सुचवत होते। मात्र हे ऐकून अजित पवारांचा पारा अजून चढला। असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिर जातात की नाही? धरणं करताना मंदिर जातात, तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो। मला काय करायचं काय सगळं आपलं वाटोळ झालं आपली हिंजवडीची, सगळे IT पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर। काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला। यावरून काँग्रेसच्या वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच, आपलं वाटोळं झालंय हे अजितदादांनीच मान्य केलं हे उत्तम। फक्त कॅमेरा बंद केल्यानं सरकारचं अपयश लपून राहत नाही। परराज्यात गेलेले उद्योग, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चरची लागलेली वाट, ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही, भिकारी झालेलं सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांचं बेधुंद वागणं हे या राज्याचं वाटोळं होण्यासाठी कारणीभूत आहे। आणि हा तुमचाच कारभार आहे। ही सर्व परिस्थिती आणि विकासाचा खोटा ढोल तुम्ही वाजवत आहात हे सत्य जनतेला पण आता दिसत आहे। महायुतीच्या विकासाचा भकास चेहरा अर्थमंत्री अजितदादांनी समोर आणला, यासाठी त्यांचे आभार। अजितदादांनी जे काही त्या ठिकाणी बोलले असतील अधिकाऱ्यांना, ते सार्वजनिक हिताकरता बोलले असतील। त्यांचं काही व्यक्तिगत बांधकाम नव्हतं, तर अधिकाऱ्याचे त्या ठिकाणी लाडचोळी लावणार आहे, सांगावंच लागेल, फटकावरच लागेल। शेवटी प्रशासनाचं काम आहे शासनाने आदेश दिल्यावर। पर हिंजवडीमध्ये वस्तुस्थिती आहे, 2-2, 3-3 तास हिंजवडीमध्ये जायला लागत असेल, याच्यासारखं दुर्भाग्य नाही। म्हणून हिंजवडीच्या इंडस्ट्री ह्या तिथल्या बंद पडतायत, IT पार्क बंद पडताय, हे सत्य आहे। काही महिन्यांपूर्वी हिंजवडीतल्या ट्रॅफिक जॅममुळे अनेक कंपन्या राज्याबाहेर गेल्याच्या बातम्या आल्या होत्या। फक्त 6 ते 7 किलोमीटर अंतर कापण्यासाठी या भागात 1.5 ते 2 तास खर्च करावे लागतात। त्यातच अनधिकृत बांधकामं आणि सुविधांच्या अभावामुळे यंदाच्या पावसात हिंजवडीत तुडुंब पाणी भरलं होतं। बघितलं बसेस किती महाराज गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, आमच्या राज्याचं। बघितलं बसेस किती महाराज गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, आमच्या राज्याचं। पुण्यातला हिंजवडी भाग हा महाराष्ट्राचा IT हब म्हणून ओळखला जातो। इथे इन्फोसिस, TCS, विप्रोसह 300 ते 400 कंपन्या आहेत। हिंजवडी, मान, मारुंजी या तिन्ही गावांमध्ये IT कंपन्यांचं जाळ आहे। वर्षाकाठी या ग्रामपंचायतींना फक्त कंपन्यांमधूनच 80 ते 90 कोटींचा कर मिळतो।
पण लाखोंना रोजगार देणारा आणि कोट्यवधींची उलाढाल असणारा हा भाग मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ट्रॅफिक, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांनी या भागाला वेढा घातलाय. मुख्य रहदारीच्या ठिकाणावर खुद्द अजित पवारांनी खडसावल्यानंतर सिग्नलवर पोलीस दिसू लागले. पुणे फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशभरातल्या असंख्य तरुणांना रोजगार देतं. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील एका कंपनीत 200 जागांची भरती निघाल्यावर हजारो इंजिनियर्सनी रांग लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र त्याच पुण्यातला IT पार्क अनेक समस्यांचा आगार बनलाय. देशभरातील IT तज्ज्ञ इथे कामाला असताना इथल्या शाळांच्या आजूबाजूला वाईन शॉप कसे यावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही सवाल केलाय. हिंजवडीतील मेगा पोलीस सेरेनिटी कमर्शियल स्पेसमध्ये पवार पब्लिक स्कूलच्या जवळच वाईन शॉप आणि बार सुरू झालाय. या वाईन शॉपला शाळेजवळ कोणत्या निकषानं परवानगी मिळाली याबद्दल स्थानिक रहिवासी, शाळा आणि मी स्वतः वेळोवेळी निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करावी. दरम्यान कंपन्या महाराष्ट्राबाहेर जात असल्याचा आरोप विरोधक वारंवार करतायत. त्यावर आम्ही अमुक तमुक गुंतवणूक आणली, महाराष्ट्र औद्योगिकीकरणात वेगानं पुढे जात असल्याचं म्हणत सरकार ते आरोप खोटं ठरवतं. मात्र खुद्द त्यांच्याच सत्तेतील नेते कंपन्या बाहेर जात असल्याची कबुली देत असतील तर नेमकं सत्य काय हे समोर येणं गरजेचं आहे. याआधी महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या भाजपच्याच खासदारांना सगळ्या कंपन्या गुजरातला जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवारांनीही पुण्यातील IT पार्क कर्नाटकात जात असल्याचं म्हटलंय. क्या आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है. सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई. हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है. आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई या SR ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है. सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है. आप जो है लाटसाही कर रहे हो. आपलं वाटोळं झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर. तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कुठं तुम्हाला 12 कॅमेरा बंद करायला. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.